महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक आयोगानं जी प्रारूप आराखडा रचनेची जी काही नकाशे जाहीर केले त्याच्यावरती हरकती आणि सूचनांचा आज दिवस होता। या ठिकाणी मी आणि सागरजी नाईक यांनी विशेष संपूर्ण 111 प्रभागांच्या संदर्भातल्या हरकती आणि सूचना केल्या होत्या। त्या हरकती आणि सूचनांचं नियमाचं काटेकोरपणे शक्य त्या ठिकाणी पालन करून आवश्यक असलेल्या गोष्टींची जोडणी करून लोकसंख्येची जोडणी करून मूळ वस्त्या तुटणार नाहीत, मोठे हायवे रेल्वे नाले क्रॉस होणार नाहीत अशा पद्धतीचं सादरीकरण आम्ही केलेलं आहे। आणि त्याच्या अनुषंगानं आता जे हरकती सूचनांसाठी आलेले निवडणूक आयोगाचे रस्तोगी साहेब आणि माननीय आयुक्त नवी महापालिका आणि त्यांच्यासमोर आम्ही सादर केलेला आहे। आम्हाला विश्वास आहे की केलेल्या एकंदरीत प्रभाग रचनेमध्ये असलेल्या त्रुटी, त्याच्यावर असलेल्या शंका, त्याच्यामध्ये असलेल्या सूचना या योग्य पद्धतीने मांडून नवी मुंबईच्या जनतेला कसा न्याय मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे। भाजपची संख्या जास्त जाणवली की असं नाही, परंतु आमच्या जे काही सन्माननीय नगरसेवक पदाधिकारी किंवा शहरातले प्रतिष्ठित अभ्यासू नागरिक ज्यांना जे एक देशाचा नागरिक म्हणून जो अधिकार आहे हरकत आणि सूचना करण्याचा, बऱ्याच नागरिकांनी बऱ्याच नागरिकांनी आम्हाला स्वतःहून पत्र दिलेले आहेत की ही आमची हरकत तुम्ही मांडा आणि त्या अनुषंगाने आम्ही ह्या हरकती मांडल्या। त्याच्यावरती हरकत घेताना त्याच्यावर सूचनाही दिलेल्या आहेत आणि मग एक प्रकारचं त्याला 2 प्रकारचं 3 प्रकारचे असे पर्याय आम्ही दिलेले आहेत ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळण्याच्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न केले आहेत। आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे की 14 गावं ही नक्कीच प्रशासनाची निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, परंतु ज्या भागाला जोडण्यासाठी किंवा जाण्यासाठी अन्य महापालिकेतून जावं लागतं याच्यासाठी आम्ही सांगितलेलं की ते जरूर नवी महापालिकेत ठेवा, परंतु त्याचा एक वेगळा प्रभाग करा जेणेकरून त्या ठिकाणचं वेगळी रचना करा। त्याचा संबंधच नाही या शहराचा, तर त्यांचा एक वेगळा प्रभाग करा आणि त्याच्याकडे बोर्ड ऑफिस वेगळं ठेवा, त्यांच्यासाठी तरतूद वेगळी करा। आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही, पण आमचं आता म्हणणं आहे की आता जर ते आहेच महापालिकेमध्ये तर त्यांचा एक वेगळा प्रभाग करा आणि तिथल्या लोकांची व्यवस्थित विकास महाराष्ट्र सरकार आणि महापालिकेने करावा। 100% या ठिकाणी आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की तिथे सरकारने खर्च करावा, नवी महापालिकेच्या जनतेवरती भुर्दंड पडू नये अशी आमची या ठिकाणी आम्ही, परंतु इथे तो काही विषय नाही आहे, तो विषय आता राज्य सरकार याच्याकडे या ठिकाणी त्यांच्या कोर्टमध्ये असणार।